भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, भूतबाधा लागली अशी की निष्फळ ठरले सर्व उपचार, मिटले सर्व दुःख असा मिळाला परमात्मा एक मार्गात दैवी शक्तीचा आधार। माझे नाव राकेश किशोरजी कळंबे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात आम्ही एकूण 4 सदस्य होतो। माझी आई माया कळंबे, आजी शांताबाई कळंबे, लहान भाऊ शुभम कळंबे आणि मी असा आमचा छोटासा परिवार। माझ्या वडिलांचा देहांत मार्गात येण्याचा अगोदर 2008 साली झाला। आम्हाला हा मार्ग अगोदर मिळाला असता तर आज माझे वडील आमच्या सोबत असते। पण म्हणतात की प्रत्येकाचे आयुष्य हे ठरलेले असते, म्हणून सर्व काही बाजूला सारून जे सोबत आहे त्यांची काळजी घेणे आपलं कर्तव्य समजतो। माझी आई शेतमजुरी करून आमचा उदरनिर्वाह करीत करायची। मी पण जसा वेळ मिळेल तसा शिलाई मशीनवर पत्री शिवायचो। त्यातून जे पैसे मिळायचे त्यापासून मी आपल्या शिक्षणाचा खर्च व पेट्रोल खर्च सांभाळत होतो। अशा प्रकारे आम्ही आनंदाने व सुख समाधानाने जीवन जगत होतो। आमच्याकडे थोडीशी शेती आहे, ती आमच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी आहे। एके दिवशी मी व माझी आई शेतात निंदण करीत होतो। नंतर दुपारची जेवणाची वेळ झाली। आम्ही जेवण करायला बसलो। जेवण करत असताना मी आईला म्हटले की आई मला भाजीमध्ये काहीच चव लागत नाही आहे। भाजी तिखट पण नाही लागत आहे आणि खारट पण नाही लागत आहे। तेव्हा मला आई म्हणू लागली की तुझं तोंड वगैरे आलं असेल, तू डॉक्टरांकडे जाऊन बघशील। त्यानंतर शेतातील काम पूर्ण करून आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर 5 ते 5.30 वाजता मी माझ्या मित्रांसोबत गावातीलच एका किराणा दुकानाच्या बाहेर बसलो होतो। दुकानाजवळ बसलो असताना अचानक त्या ठिकाणी माझी प्रकृती खराब झाली। तो दिवस शुक्रवार होता। नंतर मी कसातरी माझ्या घरी पोहोचलो। घरी येऊन खाटेवर झोपलो। आईला सांगितले की माझी प्रकृती बरी वाटत नाही आहे, मला घाबरल्यासारखे वाटत आहे। आई मला म्हणाली की गोळी आणून देऊ काय? त्यावेळी मी आईवर जोरात ओरडलो आणि म्हणालो की मला गोळी नको आणून देऊ, मला रुग्णालयात घेऊन चल। आमच्या गावात रुग्णालय नसल्यामुळे माझ्या आईने माझ्या मित्राला बोलाविले आणि मला मांढरला रुग्णालयात घेऊन गेले। माझी आई आणि माझा मित्र ज्यावेळी मला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघाले, तेव्हा माझा गळा खूप कोरडा व्हायचा। मी मांढरला पोहोचेपर्यंत रस्त्यात खूप पाणी प्यालो। माझी आई व माझा मित्र मला मांढरमधील स्वाक्षी रुग्णालयामध्ये घेऊन गेले। डॉक्टर सेलोकर यांनी माझा उपचार केला। त्यांनी सांगितले की तुला अशक्तपणा आलेला आहे आणि मला सलाईन लावल्या। तेव्हा मला काही वेळाने बरं वाटू लागले व आम्ही रात्री 11 ते 11.30 वाजताच्या सुमारास घरी आलो। त्यानंतर असेच 7 दिवस निघून गेले। नंतर 7 दिवस झाल्यावर पुन्हा शुक्रवार आला। पुन्हा शुक्रवारच्या रात्रीला माझी प्रकृती खराब झाली। माझा श्वास थांबल्यासारखा वाटू लागला। मला श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला आणि माझा गळा पण कोरडा होऊ लागला। नंतर लगेच आम्ही रुग्णालयात गेलो। त्यावेळी माझी प्रकृती खूप जास्त खालावलेली होती। आम्ही डॉक्टर वासे यांच्याकडे गेलो। त्यांनी माझ्यावर उपचार केला आणि लगेच दुसऱ्या डॉक्टरांकडे डॉक्टर मुसळे यांच्याकडे पाठवले। त्यांनी सुद्धा माझी तपासणी केली। तिथे ECG, रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब सर्व काही चेक केलं आणि नंतर सर्वांच्या रिपोर्ट आल्या तेव्हा सर्व रिपोर्ट साधारण होत्या। मग त्यांनी मला सलाईन लावून इंजेक्शन दिले। नंतर आम्ही घरी आलो। मला काही दिवस बरे वाटले, परंतु डॉक्टरी उपचाराने मला फक्त काही वेळापुरता आराम व्हायचा आणि पुन्हा माझी प्रकृती खराब व्हायची।
आम्ही रुग्णालयातून घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी घराशेजारील आजीने आईला सांगितले की तुझ्या मुलाची नेहमी प्रकृती खराब होत आहे आणि तुम्ही सर्व डॉक्टरी उपचार सुद्धा करीत आहात, तरी सुद्धा काहीही आराम होत नाही आहे. तर तुम्ही बाहेरचे काहीतरी करून बघा. आम्ही आमच्या गावातीलच देवीच्या दर्ग्यामध्ये गेलो. त्या देवीच्या अंगात सवारी आली आणि याच्या मागे सवारी लावली आहे, असे त्या देवी येणाऱ्या बाईने सांगितले. मग तिने अंगारा आणि पाणी बनवून दिले. त्यामुळे तिथे मला थोडा फार आराम मिळाला. नंतर असेच आम्ही दररोज सायंकाळी तिथे जायचो. एके दिवशी तिथे आम्हाला 251 रुपये आणि 2 लिंबू आणायला सांगितले. त्या बाईने सांगितल्याप्रमाणे आम्ही ते घेऊन दर्ग्यामध्ये गेलो. तेव्हा त्या बाईने दोन्ही लिंबू मंत्राने भारून दिले व एक लिंबू गावाच्या चौरस्त्यावर फेकण्यास सांगितले आणि दुसरा लिंबू घरी मुख्य दरवाजाला बांधण्यासाठी दिला. यानंतर सांगितले की घरी अंगणात ओम काढून दिवा लावायचा. आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. मी गाडीजवळ आलो आणि गाडीवर बसत असते वेळी पुन्हा माझी प्रकृती तेव्हाच खराब झाली. मला दर्ग्यात नेण्यात आले. हा प्रकार 3 वेळा घडला. जेव्हा मी गाडीजवळ जायचो, गाडीवर बसण्या अगोदरच माझी प्रकृती खराब व्हायची आणि पुन्हा मला दर्ग्यात नेत असायचे. त्या दर्ग्यात मला चांगले वाटायचे, म्हणून ती रात्र आम्ही तिथेच काढली. सकाळी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या मोठ्या वडिलांच्या मुलाने सांगितले की तुम्ही मौद्याला जाऊन बघा, तिथे एक दर्गा आहे. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे पण गेलो. त्यांनी पण सांगितले की हा मुलगा 7 महिन्यांपासून सवारीत सापडला आहे. तिथल्या बुवांनी पण 11 दिवसांची विधी दिली. ती विधी अशी होती की 5 अगरबत्ती अंगावरून उतरवून तुळशीत नेऊन लावायच्या आणि लोभान पण याचप्रमाणे उतरवायचे. मग आम्ही माथनीला गेलो. तिथे माझी आजी राहते. आजी, परमात्मा एक मार्गात आहे. आजी म्हणाली की इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मार्गात का बरं येत नाही. मग आम्ही काहीही न बोलता घरी परत आलो. त्या दर्ग्यामध्ये दिलेल्या विधीने मला 9 दिवस आराम मिळाला आणि 10व्या दिवशी माझी प्रकृती पुन्हा खराब झाली. पुन्हा मला मौद्याला नेण्यात आले, पण काही आराम मिळाला नाही. त्याच रात्री माझी प्रकृती पुन्हा खराब झाली. त्यावेळी आईने बाबांचे सेवक श्री अण्णाजी कळंबे यांच्या घरून तीर्थ बनवून आणले व त्या तीर्थाने मला आराम मिळाला. मग सकाळी मी सर्वांना म्हटलं की आपल्याला मार्गात जायचे आहे, तर तुमची इच्छा काय आहे? सर्वांनी होकार दिला. त्यानंतर आमच्याच गावातील सेवक श्री राजूजी झुमडे यांना घरी बोलाविले व मार्गाविषयी संपूर्ण माहिती विचारली. मग त्यांच्याच सोबत मी धामणा या गावाला गेलो. तिथे सेवक श्री अमृतजी मांढरे यांच्या घरी नववे हवन होते. तिथे मार्गदर्शक काकाजी आले होते. त्यांनी मला मार्गात येण्याचे कारण विचारले व मी आमचे सर्व दुःख त्यांना सांगितले. त्यांनी मला शब्द दिला की तू भगवान बाबा हनुमानजी या नावाचा उच्चार करून फक्त अगरबत्ती लाव आणि घराची साफसफाई करून इतर देवी देवतांच्या फोटोचे विसर्जन केल्यावर 3 दिवस अगरबत्ती लावण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही घरातील सर्व धागे, दोरे, जुन्या देवी देवतांच्या फोटोंचे, मूर्तींचे विसर्जन केले व घराची पूर्णपणे सफाई केली आणि घर संपूर्ण स्वच्छ केले. नंतर आम्ही 4ही सदस्य मांढळी येथे श्री रोशन तुकारामजी तळवेकर या मार्गदर्शक काकाजींच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची संपूर्ण रूपरेषा सविस्तर स्वरूपात सांगितली व आम्हाला मार्गात वचनबद्ध केले आणि 7 दिवसांचे साधे कार्य दिले. या कार्यात मला पूर्णपणे आराम मिळाला. नंतर मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही 7, 11, 21 या पद्धतीने कार्य करत राहिलो. आमचे कार्य सतत सुरूच असतात, म्हणजे आम्ही कार्य संपल्यावर लगेच कार्य घेत असतो. बघा, मी देव, धर्म, दवाखाने हे सर्व खूप केले व यामध्ये आमचे हजारो रुपये खर्च झाले.
पण मला एक पैशाचा सुद्धा आराम मिळाला नाही. याउलट एकही पैसा खर्च न करता या मार्गात येताच आमचे दुःख दूर होऊन आम्हाला समाधानी व सुख प्राप्त झाले. आज मी बी.ए. तृतीय वर्षाला शिकत आहे. लहान भाऊ बी.ए. प्रथम वर्षाला शिकत आहे. आई व आजीची प्रकृती सुदृढ असून आम्ही सर्व आनंदी जीवन जगत आहोत. मी भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजींचे कोटी कोटी आभार मानतो. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव राकेश किशोरजी कळंबे. पत्ता मू. चिकणा पो. डोंगरमौदा ता. कुही जी. नागपूर. मार्गदर्शक श्री रोशन तुकारामजी तळवेकर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.